वा, मस्त रिमझिम पाऊस पडत आहे। आज मी गुलाबजामुन बनवणार आहे। त्यासाठी आपण इथे 2 ग्लास पाणी टोपात घेतलेलं आहे। आपण आता पाक बनवणार आहोत। आता मी यात 4 ते 5 चमचे साखर घालणार आहे। साखर व्यवस्थित हलवून घ्यायची आहे। पाक आपला आता शिजलेला आहे, साखर वितळलेली आहे। आता आपण यात वेलची पावडर घालूया। तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त तुम्ही घालू शकता। वेलची पावडरने खूप छान टेस्ट येते। व्यवस्थित हलवून घेऊया। तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही साखर जास्त घालू शकता। आणि आता आपल्याला पाक जास्त घट्ट करायचा नाहीये। पाक आपला आता तयार आहे। हे रेडीमेड पीठ मी इथे घेतलेलं आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही दुधातही मळू शकता आणि पाण्यातही मळू शकता। अगदी कमी पाणी घ्यायचं आहे किंवा दूध घ्यायचं आहे, हे लगेच मऊ होतं। हे वाटीत थोडंसं दूध मी घेतलेलं आहे। या दुधातच मी आता मळणार आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही पाण्यातही मळू शकता। थोडं थोडं दूध घेत आपल्याला ह्याला मळून घ्यायचं आहे, जास्त पातळ करायचं नाही। अगदी थोडं थोडं पाणी दूध घालत आपल्याला ह्याला हळूहळू हलक्या हाताने असं मळून घ्यायचं आहे आणि असं घट्ट गोळा तयार करायचा आहे। हे अशा पद्धतीने आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे। अगदी घट्ट, थोडंसं घट्टच ठेवायचं आहे। आणि आता आपल्याला याचे छोटे छोटे गोळे बनवायचे आहेत। आकार साईज तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे लहान मोठ्या आकारात करू शकता। असे लहान लहान गोळे आपल्याला तयार करून घ्यायचे आहेत। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मोठ्या साईजचे गोळेही करू शकता। या पद्धतीने असे आपल्याला हे गोळे तयार करून घ्यायचे आहेत। आणि नंतर आपल्याला हे गोळे तेलातून फ्राय करून घ्यायचे आहेत। अशा पद्धतीने सर्व पिठाचे आपल्याला गोळे बनवून घ्यायचे आहेत। पीठ घट्टच ठेवायचं, जास्त पातळ नाही। अशा पद्धतीने आपल्याला गोळे तयार करून घ्यायचे आहेत। आता आपण यांना तेलातून फ्राय करून घेऊया। कढई आपली तापलेली आहे। आता आपण यात तेल किंवा तूप घालून गुलाबजामुन फ्राय करून घ्यायचं आहे। कढईत मी आता थोडंसं तेल आणि थोडंसं तूप असं मिक्स करून घेतलेलं आहे। आणि आता हे गोळे मी फ्राय करून घेणार आहे। आणि गॅस बारीकच ठेवायचा आहे, जास्त तेल तापवायचं नाही आहे। मंद आचेवर आपल्याला हे गोळे फ्राय करून घ्यायचे आहेत। गॅसची फ्लेम वाढवली तर तेल जास्त तापेल आणि मग आतून कच्चे राहतील, ते व्यवस्थित फ्राय होणार नाहीत।
मंद आचेवर आपल्याला यांना भाजून घ्यायचं आहे। आपले गुलाबजामुन आता व्यवस्थित फ्राय झालेले आहेत। आता आपण यांना काढून घेऊया। पाकही आपला आता तयार झालेला आहे। आता आपण हे गुलाबजामुन या पाकात सोडूया। आपण यात वेलची पावडर आधी टाकलेली होती। आता ह्या थोड्या गुलाबाच्या पाकळ्या मी सोडत आहे आणि आता हे एक एक गुलाबजामुन मी यात सोडते आहे। गुलाबाने खूप छान सुगंधही येतो आणि आयुर्वेदिक आहे गुलाबाच्या पाकळ्या, त्यामुळे त्यांना जास्त चांगली टेस्टही येते, औषधी आहे। आता आपण हे गुलाबजामुन यात 10 ते 15 मिनिटं मुरत ठेवूया, म्हणजे पाक चांगला आतपर्यंत मुरला की खायला खूप चवदार लागतील। दहा मिनिटं झालेली आहेत। पाहूया आपला पाक व्यवस्थित मुरलेला आहे की नाही। पाक आतपर्यंत छान मुरलेला आहे। आता आपले गुलाबजामुन खाण्यासाठी तयार आहेत। एन्जॉय। काजू आपण वरून घालूया। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही बदाम, पिस्ता, तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट्स वरून घालू शकता। मी इथे काजू घातलेले आहेत। एन्जॉय। गरम गरम गुलाबजामुन खाण्यासाठी तयार आहेत। एन्जॉय। फ्रीजमध्ये ठेवून थंड करूनही खाऊ शकता। गरम गरम गुलाबजामुन खाण्यासाठी तयार आहेत। एन्जॉय।